आपलं मन अस्वस्थ होऊ नये म्हणून प्रभू येशूने दिलेलं हे फार मोठं औषध आहे. येशूकडून मिळालेलं औषध आहे. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये म्हणून देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, याच्यापेक्षा दुसरं कोणतंही मोठं औषध किंवा दुसरं कोणतंही मोठं उत्तर अस्वस्थ मनासाठी असू शकत नाही. तुमचे मागचे सगळे अनुभव रोज आठवत राहा. तुम्ही संकटात असताना देवाने तुम्हाला कशी मदत केली होती, तुम्ही आजारात असताना देवाने तुम्हाला कसं बरं केलं, तुम्ही दुःखात असताना देवाने तुमचं कसं सांत्वन केलं, त्याने तुमचे कसे अश्रू पुसलेले आहेत, या सगळ्या गोष्टी आठवत राहा, ज्यामुळे तुमचा विश्वास अधिक मजबूत होईल. तुमचा विश्वास अधिक मजबूत होत जाईल, अधिक सामर्थ्यशाली बनत जाईल. आणि एकदा ही विश्वासाची तुमची ढाल पक्की झाली की शत्रूने किती हल्ले केले तरी तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. अस्वस्थ मन, घाबरलेलं मन, व्याकुळ झालेलं अंतःकरण, अशांत अंतःकरण, यासाठी खरं एकच औषध आहे, एकच उपाय आहे, देवावरचा मजबूत आणि खरा विश्वास. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही तुमच्या मागच्या जीवनाची आठवण करा, मागच्या दिवसांची आठवण करा की देवाने तुम्हाला कसं तुमच्या दुःखातून बाहेर काढलेलं आहे, देवाने तुमच्या आजारातून तुम्हाला कसं बरं केलेलं आहे, देवाने तुमचे अश्रू कसे पुसलेले आहेत, देवाने तुम्हाला तुमच्या गरिबीतून कसं बाहेर काढलेलं आहे, देवाने तुम्हाला साडेसाती आणि पणवतीमधून कसं बाहेर काढलेलं आहे, त्याने तुम्हाला कसं आशीर्वादित केलेलं आहे, त्याची आठवण करा. ही आठवण अशासाठी करा म्हणजे तुमचं हृदय देवाकडे लागेल आणि तुम्हाला समजेल की तो आजही जिवंत आहे. ज्याने तुम्हाला तेव्हा बरं केलं तो आजही बरं करायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुम्हाला संकटातून बाहेर काढलं तो आजही तुम्हाला संकटातून बाहेर काढायला समर्थ आहे. ज्याने तेव्हा तुमचे अश्रू पुसले तो आजही अश्रू पुसायला समर्थ आहे. कारण बायबल म्हणतं, देवाचं वचन म्हणतं की मी जो आहे तो आहे, मी कधीही न बदलणारा देव आहे. तो काल जसा होता तसा आज आहे आणि तसाच युगानुयुग राहणार आहे. काल जर त्याने तुमची प्रार्थना ऐकली होती तर तो आजही ऐकणार आहे, तो उद्याही ऐकणार आहे. काल जर त्याने तुम्हाला बरं केलं होतं तर तो आजही बरं करणार आहे. काल जर त्याने तुमच्या जीवनात अद्भुत केलं होतं तर तो आजही करणार आहे. आणि काल जर त्याने तुमचे अश्रू पुसले होते तर तो आजही पुसणार आहे. म्हणून मागच्या गोष्टी विसरायच्या नसतात, देवाचे उपकार विसरायचे नसतात, देवाचं प्रेम विसरायचं नसतं, देवाने आपल्यासाठी केलेली अद्भुत कामं विसरायची नसतात. कारण ही सगळी कामं आणि ह्या सगळ्या आठवणी आपल्या आत्म्याला बळ देतात आणि आपला विश्वास वाढवतात.